ताई आपलं नाव? माझं नाव श्रेया हावळे. जय श्रेया जिजाऊ. आवडे. जय श्रीराम. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय कन्या शिवराय. आहे. माझ्या पप्पांचं नाव शिवाजी आहे. माझ्या घरात एकच विचार सांगतात, जसं तुम्ही शिवाजी महाराजांसारखं राहता तसं त्यांचे विचार पण पुढे न्यावे असं माझं म्हणणं आहे. आणि माझ्या घरातले खूप सपोर्टिव्ह आहेत मला. आणि आता इथं आल्यानंतर असं म्हणजे जेव्हा आपण सेलिब्रेट करतोय हा दिवस, तर ह्या विचारांबरोबरच संस्कृती सुद्धा पाळली पाहिजे. मुलीने प्रत्येक नवीन वेगवेगळ्या पोशाखात महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. धन्यवाद. ताई असं म्हणते जिजाऊ प्रत्येकाच्या घरात असते, पण शिवबा दुसऱ्यांच्या घरात जन्मावं असं म्हणते. आपण त्याबद्दल काय सांगाल? नाही, जिजाऊ म्हणजे जिजाऊ जन्मत असतील तरी शिवबा घडवणं जिजाऊच्या हातात आहे. तर बायकांनी त्यांना घडवावं. म्हणजे प्रत्येक माऊलीने आपल्या घरात एक शिवबा घडवावा. हा, घडवायलाच पाहिजे. आणि शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी घडवायला पाहिजे, कारण त्यांचंही बलिदान खूप मोठं आहे. ताई आयुष्यातील आपल्या पुढील परिकल्पना, आपल्या आयुष्यातील संकल्पना काय असतील? मी नर्सिंग करते सध्याला. तर मी माझ्या फील्ड मधून मी शिवाजी महाराजांच्या बद्दल काय करता येईल याची म्हणजे लोकांपर्यंत शिवाजी महाराजांचे आचरण, विचारण आणि संस्कृती पोहोचण्याचं काम आपण कराल. मी करेनच, नक्कीच प्रयत्न करेन. आणि माझ्या घरातले खूप सपोर्टिव्ह आहेत. ताई, एवढ्या लहान वयात आपण शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने इन्स्पायर झालं, यामागचं कारण काय सांगा? माझ्या घरातले येत नाही. माझ्या स्वतः घरातले. हा, ते धार्मिक गोष्टीत पण तेवढे सिरियस आहेत आणि संस्कृतीबद्दल पण. ताई एवढ्या लहान वयात आपण जे संस्कार शिवाजी महाराजांच्या आचरणात आणलेले आहेत, त्या निमित्त आपण लोकांना काय संदेश द्या? काय नाही, फक्त शिवाजी महाराजांचे विचार पुढे न्या. त्यांच्या जेवढी तुम्ही मूर्ती स्थापना करता, जेवढे त्यांची म्हणजे त्यांची प्रतिमेचे पूजन करता, तेवढाच आदर आणि त्यांचे विचार पण पुढे न्या. फक्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन न करता सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.